लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नांदुरनाका परिसरातील राहुल धोत्रे हत्या प्रकरणात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान उद्धव निमसेंना अद्याप जामीन मिळाला नसताना भाजपनं त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय। 22 ऑगस्टला नांदुरनाका परिसरात निमसे आणि धोत्रे गटात तुफान हाणामारी होऊन निमसे टोळीकडून राहुल धोत्रे या तरुणाचा खून करण्यात आला होता। या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे सध्या कारागृहात असून त्यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात। दरम्यान रिद्धीश निमसे यांनी बोलताना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत। फार आनंद होतोय। मी सगळ्यात आधी तर देवेंद्रजींचा, गिरीश भाऊंचा आणि राहुल भाऊंचा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला तिकीट देऊन लढायचा चान्स दिला आहे आणि आम्ही त्यांचा जेवढं पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे आम्ही सातत्याने नेहमी पार पाडू आणि निवडूनच येऊ। खरं तर ज्या ठिकाणी आपण आता उमेदवारी करतो त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उद्धव निमसे आपले वडील त्या ठिकाणी काम करत होते, मात्र त्यांना आता एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे। कशा पद्धतीनं त्यांच्या नसताना हे निवडणुकीला सामोरं जाणार आहे, काय महत्त्वाचे मुद्दे पक्षाकडून नेमकं कशा पद्धतीने आपल्याला विरोध करण्यात त्यांचा ॲब्सेन्स आम्हाला फील तर होणारच आहे, पण त्यांनी केलेली कामं हे आमच्यासाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आणि प्लस पॉईंट असणार आहे। आपण अनेक कामं केलेले प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये बाबांचा घेऊन खूप सहानुभूती पण आहे। त्यांनी खूप चांगले काम केले, कोणाचे काही वाईट नाही केलेले आणि जनता आमच्या सोबत आहे, त्यामुळेच आज आम्ही इथे आहे आणि भाजपाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे। दरम्यान माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून पुढील सुनावणी 1 जानेवारीला होणार आहे। उद्धव निमसे कारागृहात असताना त्यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद बघता भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।